नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कलच्या डेली MCQ सीरीजमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण इंडियन इकॉनॉमी म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेवरची टेस्ट नंबर 3 जी आहे ती बघणार आहोत. आजचा टॉपिक जो आहे तो आहे पैसा आणि चलन. तर बघा, हा एक कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही कन्सेप्ट नीट करून घेतल्या तर त्यानंतर तुम्हाला हा परत वाचावा लागत नाही. काही गोष्टी फक्त तुम्हाला नोट डाऊन करून त्याचे अगदीच 2-3 गोष्टी जर तुम्ही पाठ केल्यात तर हा टॉपिक जो आहे तो तुमचा क्लिअर होतो. ठीक आहे. तर आपला पहिला प्रश्न जो आहे तो आहे, पुढीलपैकी कोणती पैशाची प्रमुख कार्य आहेत. ठीक आहे. तर 4 गोष्टी दिलेल्या आहेत, त्यापैकी कुठली प्रमुख कार्य आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिला आहे मूल्यसंग्रहण, म्हणजेच काय, तर स्टोअर ऑफ व्हॅल्यू किंवा मेजर ऑफ व्हॅल्यू. ठीक आहे. दुसरा आहे हिशोबाचे एकक, त्यानंतर आस्थगित देयमान म्हणजे स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट, त्यानंतर विनिमयाचे माध्यम. तर बघा, पैसा ही संकल्पना कशामुळे आली, तर आधी सुरुवातीला वस्तू विनिमय पद्धत होती, म्हणजेच बार्टर सिस्टम ज्याला म्हणतात. तर ही जी आहे ती करण्यास कठीण होती, त्यामुळे पैसा ही संकल्पना अस्तित्वात आली. मग त्यामध्ये काय होतं की पैशामध्ये मूल्याचं संग्रहण होतं, म्हणजे कोणत्या नोटेमध्ये किती व्हॅल्यू आहे हे आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं, म्हणजेच काय, तर ते स्टोअर ऑफ व्हॅल्यू किंवा मेजर ऑफ व्हॅल्यू आहे. त्यानंतर ते हिशोबाचं एकक आहे, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर डिफर्ड पेमेंट. आता बघा की कधी आपण एखाद्याला चेक देतो, तर चेकमध्ये काय म्हटलेलं असतं की जर आपण एखाद्या बँकेमध्ये तो चेक टाकला तर त्या दुसऱ्या व्यक्तीला काही दिवसांनी ती अमाऊंट जी आहे ती मिळणार असते, म्हणजेच काय, चेक हा झाला आस्थगित देयमान. त्यानंतर आहे विनिमयाचे माध्यम. तर आपल्याला माहिती आहे, आपण पैसे देऊन एखादी वस्तू आहे ती विकत घेतो, म्हणजेच मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ काय, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल. ठीक आहे. तर ह्या 4ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक म्हणजे सम्स म्हणून लक्षात ठेवतात बऱ्यापैकी. तर याच्यामध्ये आपण एक मिस्टेक होऊ शकते की याच्यामध्ये एस जो आहे त्याच्यासाठी आपण स्टोअर ऑफ व्हॅल्यू आणि स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट असं मेन्शन केलेलं असतं, परंतु मेजर ऑफ व्हॅल्यू हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आयोगाने मुख्य परीक्षा 2019मध्ये राज्यसेवेची जी होती त्यामध्ये मेजर ऑफ व्हॅल्यू असं म्हटलेलं होतं, आणि यामुळे बऱ्याच मुलांचं ते प्रश्न जो आहे तो चुकलेला आहे. तर त्याच्यासाठी जे काही पर्यायी शब्द जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवत चाला. ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न जो आहे तो काय आहे, तर पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. ठीक आहे. काय विचारलेलं आहे, योग्य कुठली आहे ती विचारलेली आहे. तर असे जे शब्द असतील ते तुम्ही लगेच मार्क करा, जेणेकरून तुमचं आयोगाचे प्रश्नांमध्ये ते चुकणार नाही. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट काय म्हटलं आहे, तर पैसा ही अत्यंत संकुचित संकल्पना आहे. संकुचित म्हणजे अगदी नॅरो कन्सेप्ट आहे असं. ठीक आहे. त्यानंतर पैसा ही मोजण्यास कठीण आहे. त्यानंतरचं विधान आहे, पैसा हे सर्व पैसे हे वैध चलन असतात. वैध चलन म्हणजे लिगल करन्सी. तर बघा, याचं उत्तर काय असू शकतं, तर पहिलं जे आहे ते पैसा अत्यंत संकुचित संकल्पना आहे. तर हे चुकीचं आहे. पैसा ही एक विस्तृत संकल्पना आहे, कारण आपण चेक असेल, जे आपण डिफर्ड पेमेंट ज्याला म्हणतो, तर ते सुद्धा पैसाच आहे. त्यानंतर एखादं कुपन आपल्याला मिळालं, जे कुपन देऊन आपल्याला वस्तू घेताना त्यातून काही सूट मिळू शकते, तर ते सुद्धा पैसाच असतं. ठीक आहे. त्यामुळे पैसा ही अत्यंत विस्तृत संकल्पना आहे. त्यानंतर पैसाही मोजण्यास कठीण आहे, हे योग्य वाक्य आहे, कारण पैशावरती सध्या नियंत्रण नाही आहे कुठल्याही प्रकारचं. आपल्याकडे जो पॉकेट मनी वगैरे असतो तर ते काही बँकेमध्ये आपल्या दिसत नाही बँकेच्या स्टेटमेंटवरती. तर ते सर्व प्रकारचे पैसे जे असतात ते मोजण्यास कठीण, म्हणजेच इनटँजिबल आहे. त्यानंतर सर्व पैसे हे वैध चलन असतात. तर आत्ताच बघा, मी तुम्हाला सांगितलं की आपला पॉकेट मनी असतो किंवा घरात काही साठवलेले पैसे असतील, तर हे पैसे वैध चलन ठरत नाहीत, कारण याचा मध्यवर्ती बँकेकडे कुठेही रेकॉर्डमध्ये ते नसतात. ठीक आहे. पण हेच पैसे जर आपण बँकेमध्ये जाऊन जमा केले तर त्याला वैध पैसा म्हटलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर याचा अर्थ काय, तर हे स्टेटमेंट 3 जे आहे हे चुकीचं आहे, म्हणजेच योग्य विधान कुठलं आहे, तर पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर इथे एक्सप्लेनेशन जे आहे ते दिलेलं आहे मी, की नोटा, नाणी, लोकल कुपन असतील, त्याचबरोबर बिटकॉईनसारखे सुद्धा आभासी चलन, म्हणजेच काय, तर क्रिप्टो करन्सी ज्याला आपण म्हणतो, तर हे सुद्धा पैसेच आहेत. ठीक आहे. पण हे लीगल आहेत की नाही हे कसं कळणार, तर ज्यावेळी नोटा किंवा नाण्यांच्या स्वरूपात सरकार किंवा मध्यवर्ती बँक, बघा, सरकार किंवा मध्यवर्ती बँक, सरकार कुठले पैसे हे करतं, तर जे काही नाणी आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत ती, आणि त्याचबरोबर 1 रुपयाची जी नोट असते तर ते जे आहे ते सरकार निर्गमित करतं, आणि मध्यवर्ती बँक इतर नोटा ज्या आहेत त्या निर्गमित करते. तर हे जे आहे ह्याला वैध पैसे असं म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे पैसा ही अत्यंत विस्तृत संकल्पना आहे, आणि ती विस्तृत असल्यामुळेच मोजण्यास कठीण आहे. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न बघा, चलनाच्या बाबतीत कोणते विधान असत्य आहे विचारले.
ठीक आहे. काय विचारलं आहे? असत्य. तर पहिलं काय आहे? तर चलन हे पैशाला जिवंत करते. ठीक आहे. त्यानंतर सर्व चलन हे पैसे असतात, परंतु सर्व पैसे हे चलन नसतात. त्यानंतर चलन हे न मोजता येऊ शकणारी संकल्पना आहे. चौथं आहे चेक आणि विनिमयपत्र हे डेबिट कार्ड हे चलन नाही. तर बघा, पैसा ही एक निर्जीव संकल्पना आहे. म्हणजे जर तुम्ही एखादं जसं सायन्समध्ये एखादं युनिट असेल, ठीक आहे, तर तुम्ही फोर्स विचारला असेल तर फोर्स 1 लागला तर तो 1 म्हणजे किती लागला? 1 न्यूटन लागला की 1 किलो न्यूटन लागला? त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्याला पैसे देण्याचं कबूल केलं तर तुम्ही असं म्हटलं की आम्ही तुम्हाला 1 देतो, तर तेवढ्यावरती ते समजणार नाही आहे. म्हणजे तुम्ही 1 रुपया देताय की 1 डॉलर देताय की 1 युरो देताय, याचाच अर्थ काय? तर त्याच्यापुढे ही जी करन्सी लागते, म्हणजेच काय? तर चलन. त्या चलनावरनं त्या वस्तूला म्हणजे किंमत प्राप्त होत असते त्या पैशाला. म्हणजेच काय? तर चलन हे पैशाला जिवंत करतं. ठीक आहे. तर हे पहिलं वाक्य जे आहे ते योग्य आहे. त्यानंतर सर्व चलन हे पैसे असतात, परंतु सर्व पैसे हे चलन नसतात. तर हे अगदी योग्य आहे. तर बघा, चेक असेल, विनिमयपत्र असेल, तर हे काय झालं? बँक मनी झालं. त्यानंतर डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, तर हा ई पैसा झाला. तर हे चलन नाही आहे. ठीक आहे. पण चलनाने देऊ केलेल्या मूल्यावर आधारलेल्या पैशाचा प्रकार आहे. म्हणजेच काय? तर बँकेमध्ये सुद्धा आपण रुपयाच्या स्वरूपातच पैसा जमा करत असतो. म्हणजेच चलनाने देऊ केलेलं मूल्य जे आहे ते आहे, परंतु तो चलन नाही आहे. ठीक आहे. त्यानंतरचं वाक्य काय आहे? तर चलन ही न मोजता येऊ शकणारी संकल्पना आहे. ठीक आहे. तर हे चुकीचं आहे, कारण चलन जे आहे ते आपल्याला मोजता येतं किती आहे. त्यानंतरचं काय आहे? तर चेक, विनिमयपत्र, डेबिट कार्ड हे चलन नाही. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की सर्व चलन हे पैसे असतात, परंतु सर्व पैसे चलन नसतात. तर चेक, विनिमयपत्र झालं, डेबिट कार्ड झालं, तर हे पैसे आहेत, परंतु चलन नाही आहेत. ठीक आहे. तर हे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही वाचून घ्या, पॉज करून तुम्ही बघू शकता. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न बघा. तर अशा प्रकारचे मोठे स्टेटमेंट असणारे प्रश्न जे आहे ते आयोग आपल्याला एक्झाममध्ये विचारत असतं. आता हे प्रश्न बघितल्यावर आपल्याला सुरुवातीला थोडंसं घाबरायला होतं की एवढा सगळा डेटा आपल्याला माहिती आहे नाही, आणि असं विचार करून आपण बरेच विद्यार्थी जे आहेत ते प्रश्न स्किप करतात. तर असं काही करू नका. कधीकधी मोठ्या वाटणाऱ्या प्रश्नांमध्ये सुद्धा एखादं लॉजिकल गोष्ट दडलेली असेल, त्याच्याने आपलं उत्तर जे आहे ते आपण जरी वाचलेलं नसेल हा सगळा डेटा, तरीसुद्धा आपल्याला सॉल्व करता येऊ शकतं. तर बघा, पहिलं विधान काय आहे? तर किमान निधी पद्धत भारतात 1956 पर्यंत अस्तित्वात होती. या पद्धतीत भारतात एकूण चलनाचे 40% इतके सोने व परकीय चलन हे रिझर्व्ह बँकेमध्ये तारण म्हणून ठेवलेलं होतं, आणि उर्वरित चलनाच्या किमती एवढं परकीय सरकारी कर्ज रोखे जे आहे ते राखून ठेवण्यात असायचे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय आहे? तर 6 ऑक्टोबर 56ला भारताने अपरिवर्तनीय कागदी चलन स्वीकारले, आणि या पद्धतीला प्रमाण निधी पद्धत म्हणतात. यामध्ये 200 करोड रुपये रिझर्व्ह बँकेत ठेवलेले आहेत. यापैकी 115 करोड सोने, म्हणजे सोनं जे आहे ते 62 रुपये तोळा, त्यावेळची जी ही किंमत आहे त्या किमतीला हे ठेवलेलं होतं, आणि 85 करोड हे परकीय सरकारी कर्ज रोखे. पण रिझर्व्ह बँकेला अमर्याद पैसे छापता येतात. ठीक आहे. तर बघा, यामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे. इथे हे जो किमान शब्द आहे आणि इथे हे प्रमाण शब्द आहे, तर हे शब्द जे आहे ते इथे स्वॅप केलेले आहेत. तर बघा, इथे लॉजिकली हा प्रश्न कसा सॉल्व करता येऊ शकतो? तर काय म्हटलेलं आहे? तर एकूण चलनाच्या 40% आणि उर्वरित म्हणजेच काय? तर किती आहे हे आपल्याला मेन्शन केलेलं नाही आहे. जे काही चलन असेल त्याच्यामध्ये प्रपोर्शन म्हणजे प्रमाण जे आहे ते ठरवलेलं आहे. याचा अर्थ काय? तर इथे 1956 पर्यंत प्रमाण निधी पद्धत जी आहे ते भारतात चालू होते, आणि 56 नंतर काय केलं? तर किमान निधी पद्धत आली. किमान निधी पद्धत का? कारण आपण किमान मूल्य जे आहे ते ठरवलेलं आहे. किती? तर 200 करोड. तर किमान निधी पद्धतीमध्ये मिनिमम जे आहे हे 200 करोड त्यावेळी ठरवलेले होते, आणि त्यापैकी किती सोनं असेल आणि किती कर्ज रोखे असेल हे त्यामध्ये ठरवलेलं होतं. आणि रिझर्व्ह बँकेला काय येतं? अमर्याद पैसा छापता येणार होता. ठीक आहे. म्हणजे अमर्याद पैसा छापता येऊ शकतो, आणि त्यासाठी फक्त किमान निधी जो आहे तो रिझर्व्ह बँकेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. तर याचा अर्थ काय? तर ह्याचं उत्तर जे आहे ते दोन्ही चूक हे आहे. तर बघा, अशा प्रकारे लॉजिकली सुद्धा आपल्याला हे प्रश्न सॉल्व करता येतात. फक्त तुम्हाला बारकाईने जे आहे हे प्रश्न वाचायची गरज असते. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, की मगाचा प्रश्न खूप मोठा होता म्हणून तो आपण स्किप करतो, आणि हा पुढचा प्रश्न अगदीच छोटा वाटतो आपल्याला, आणि असं वाटतं की एकदम इझी असेल, पण यामध्ये आपली गफलत होऊ शकते. जर तुम्ही कन्सेप्ट जर नीट वाचली नसेल तर यामध्ये तुमचा प्रश्न जो आहे हा चुकू शकतो. तर बघा, पुढीलपैकी कोणत्या वर्षी भारताने डिमॉनिटायझेशन झाले नाही?
हे विचारलेलं आहे. तर बघा 1946, 78, 1991 आणि 2016 हे पर्याय दिलेले आहेत. तर बघा 2016ला डिमॉनिटायझेशन झाले हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पण या वर्षांमध्ये कधी झालं आहे यामध्ये जर आपण वाचलेलं नसेल तर चुकू शकतं. तर बघा डिमॉनिटायझेशन म्हणजे काय, तर विमुद्रीकरण. ठीक आहे. आणि डिव्हॅल्युएशन म्हणजे काय, पैशाचं अवमूल्यन. तर बघा 1991ला पैशाचं अवमूल्यन झालं होतं परंतु डिमॉनिटायझेशन झालं नव्हतं. ठीक आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 3 1991. ठीक आहे. तर आपल्याला काय वाटतं की 1991ला जे काही आर्थिक सुधारणा झालेल्या तर त्यावेळी मग कदाचित डिमॉनिटायझेशन पण झालेलं असू शकतं. तर असं नाही आहे. डिमॉनिटायझेशन जे आहे ते 1946ला झालेलं. त्यावेळी जे डिमॉनिटायझेशन झालेलं हे तांत्रिक स्वरूपाचं होतं. त्यानंतर 1978ला म्हणजे मोरारजी देसाई यांचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळीसुद्धा काळा पैसा जो आहे त्याचा वापर कमी करण्यासाठी आणि ब्लॅक मनी मार्केट जे आहे त्याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी म्हणून ज्या मोठ्या नोटा होत्या 10,000च्या असतील, 1000च्या असतील, तर त्या नोटासुद्धा विमुद्रीकरण करून बाजूला करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे 2016चं आपल्याला विमुद्रीकरण माहितीच आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे 1991. तर डिव्हॅल्युएशन जे आहे ते सुद्धा आत्तापर्यंत 3 वेळा झालेलं आहे. तर ते तुम्ही कधी झालेलं आहे ते बघून घ्या एकदा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचे आपले हे 5 प्रश्न जे आहेत ते संपलेले आहे. यामध्ये जे काही तुम्हाला नवीन गोष्टी आहेत कळलेल्या त्या तुम्ही बघून घ्या. त्याचबरोबर पैसा आणि चलन याबाबतीत एक पाठ करण्याची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपले जे काही बँक नोटा आणि नाणी जी छापली जातात ती कुठल्या टाकसाळी कुठे आहेत, तर 4 ठिकाणी या नाणी जी आहेत ती पाडली जातात आणि त्याचबरोबर 4 ठिकाणी जे आहेत ते नोटा किंवा गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे जे काही पेपर्स आहेत ते जे छापले जातात तर ते कोणकोणत्या जागा आहेत ते तुम्ही एकदा व्यवस्थित पाठ करून घ्या. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आम्ही ही सिरीज आहे ती कंटिन्यू करणार आहोत. तर याचबरोबर तुम्हाला इतर कोणकोणत्या विषयांचे अशा प्रकारचे प्रश्न हवे आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.